आपण सर्वजण एका कुटुंबात असतो आणि कुटुंब हे आपल्या गावात आहे. आपलं गाव म्हणजे संघ आहे आणि आपलं कुटुंब म्हणजे राज्य आहे. आणि आपल्या राज्याचे प्रमुख म्हणजे आपले आजोबा हे राज्यपाल आहेत. तर आपले वडील हे मुख्यमंत्री आहेत, आपली आई गृहमंत्री आहे, आपले काका चुलते सगळे कॅबिनेट मंत्री आहेत आणि आपण सगळे आमदार आहोत. यांचं मिळून बनलेलं एक कुटुंब आहे, त्याला राज्य म्हणायचं. राज्य आर्टिकल 152 नुसार राज्य या शब्दाची व्याख्या आहे. 153 नुसार आपल्या कुटुंबाचे प्रमुख म्हणजे आपले आजोबा हे राज्यपाल आहेत. तर 154 नुसार आपल्या आजोबाकडं कार्यकारी अधिकार निहित ठेवलेले आहेत, फक्त ठेवलेले आहेत, कारण आपले आजोबा नामदारी प्रमुख आहेत, कार्यकारी प्रमुख नाही. आपले मुख्यमंत्री हे म्हणजे वडील हे रिअल कार्यकारी प्रमुख आहेत. यामुळे 153 अंतर्गत राज्यपाल राहतील राज्याला, तर 154 नुसार आपल्या आजोबाकडं कार्यकारी अधिकार फक्त ठेवलेले आहेत, म्हणजे राज्यपालाकडे अधिकार आपण ठेवलेले आहेत पण वापरणार नाही स्वतःहून. 155 नुसार आपल्या आजोबाला नियुक्त करण्यात आलेलं आहे. कोण नियुक्त केलं आहे? राष्ट्रपती नियुक्त केले. 155 नुसार भारताचे राष्ट्रपती राज्यपालांना नियुक्त करतात आणि नियुक्त करण्याची पद्धत आपण कॅनडाप्रमाणे घेतलेली आहे. 156 नुसार त्यांचा कार्यकाल आहे. कार्यकाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत साधारण 5 वर्ष असतात. 157 नुसार त्यांच्या पात्रता आहेत. राज्यपालाची पात्रता काय? वय वर्ष 35, भारताचा नागरिक आणि सार्वजनिक कार्याचा अनुभव असावा. 158 नुसार यांच्या पदाच्या शर्ती आहेत. शर्ती काय आहेत? कोणत्याही कायदेमंडळाचे सदस्य असू नये, असतील तर राजीनामा द्यावा, दिला नसेल राजीनामा तर ज्या दिवशी राज्यपाल बनतील त्या दिवशी आपोआपच कायदेमंडळाचा सदस्यत्व समाप्त होईल. वेतन भत्ते, पगार वगैरे, घर, निवास इत्यादी फ्रीमध्ये मिळेल, हे सगळं या अंतर्गत नमूद आहे. 159 नुसार राज्यपालाला शपथ, प्रतिज्ञा इत्यादी आहे. राज्यपालाला शपथ देण्याबद्दलचा अधिकार उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना आहे. तर या माध्यमातून परिशिष्ट 3 अंतर्गत यांनी शपथ घ्यावी आणि या पदाचा कारभार सांभाळावा अशी तरतूद आहे. 160 नुसार आपले राज्यपाल आकस्मिक प्रसंगी जर पद सांभाळू शकत नसतील तर राष्ट्रपती इतर राज्याच्या राज्यपालांना त्या राज्याचा कारभार देऊ शकतात. आणि 161 नुसार राज्यपाल हे क्षमा करण्याचा अधिकार ठेवतात. एखाद्याला संबंधित शिक्षा झाली असेल, दंड झाला असेल तर शिक्षा कमी करणे, बदल करणे किंवा त्याला मर्यादित करणे इत्यादी अधिकार 161 अंतर्गत वापरतात. अशा प्रकारे 152 ते 161 अंतर्गत आपले राज्यपाल या पदाची तरतूद आणि व्यवस्था घटनात्मक पद्धतीने इथं लागू होते.